तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहे आणि त्याच निमित्ताने नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली निघणार आहे, रोड शो होणार आहे। नाशिक संभाजीनगर महामार्गावरील आडगाव नाका परिसरामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 1.8 किलोमीटर या रस्त्यावरती नरेंद्र मोदी यांची रॅली निघणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटोर। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि ते नाशिकमध्ये आल्यानंतर पहिला जो त्यांचा कार्यक्रम आहे तो रोड शो पार पडणार आहे। अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे। नाशिक संभाजीनगर या रस्त्यावरती रोड शो पार पडणार आहे। जवळपास 2 किलोमीटरचा हा संपूर्ण जो आहे तो रोड शो असणार आहे आणि या रोड शोसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतील अशा पद्धतीचा अंदाज पोलिसांना आहे। त्यामुळे अत्यंत चोख अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या रोड शो नंतर ते रामघाटावरती जातील, तिथे जलपूजन करतील आणि काळा मंदिरामध्ये येतील आणि तिथे दर्शन घेऊन मुख्य जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय जेथे युवा महोत्सवाला ते उपस्थित राहतील अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की या रोड शो दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। अशा पद्धतीचं जे डिप्लॉयमेंट जे आहे ते पोलिसांचं इथे करण्यात आलेलं आहे। जवळपास हे 2 किलोमीटरचं रोड शो आहे आणि मोदींना बघण्यासाठी नाशिककर असतील किंवा वेगवेगळे उत्तर महाराष्ट्रामधले जे लोक आहेत ते गर्दी करतील असा अंदाज पोलिसांना आहे। त्यामुळे हे 2 किलोमीटर अशा पद्धतीनं बॅरिगेड्स करण्यात आलेले आहेत आणि त्या बॅरिगेड्समध्ये लोक जी थांबतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मोदी खरं तर तिकडच्या बाजूनी हे रोड शो करतील आणि लोकांना खरं तर या रस्त्याच्या बाजूला हे थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। हे करण्यात आलेलं आहे। मोदींचा अत्यंत महत्त्वाचा दौरा मानला जातोय त्यामुळे या संपूर्ण दौऱ्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये रॅली निघणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो हा नाशिकमध्ये होणार आहे आणि त्यानिमित्ताने मोठा असा पोलीस बंदोबस्त देखील नाशिकमध्ये करण्यात आलेला आहे। चाहत्यांची, नागरिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी गर्दी जमणार आहे। त्या निमित्ताने देखील चोख व्यवस्था इथे करण्यात आलेली आहेत, बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता घेण्यात आली आहे।